ट्रेंडिंग व्हिडिओ टाकला की चॅनेल लगेच मॉनिटाईज होतो का? खूप लोकांना वाटतं की ट्रेंडिंग टॉपिक टाकलं म्हणजे डायरेक्ट पैसा. पण खरं आहे का? आज मी खरं काय ते सांगणार आहे, जे 90% लोकांना माहिती नाही. तर नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असणार आहे. तर आजचा व्हिडिओ कोणता असणार आहे हे सगळ्यांना समजलं असेल आपल्या थंबनेल वरून, हे की नाही? तर आपला व्हिडिओ हा सगळेजण तुम्ही बघत आहात, ठीक आहे? तो यूट्यूबवर आपल्या व्हिडिओचं ग्रोथ करत असाल तुम्ही, किंवा शॉर्ट्स टाकत असाल, किंवा मॉनिटायझेशनसाठी स्ट्रगल करत असाल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज आपण सर्व क्लिअर करणार आहोत की ट्रेंडिंग आणि मॉनिटायझेशन याचं खरं कनेक्शन काय आहे. समजलं? म्हणजे आज आपण ट्रेंडिंग आणि मॉनिटायझेशन या दोघांचं कनेक्शन काय आहे हे बघणार आहोत, ठीक आहे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे ट्रेंडिंग म्हणजे काय? तर ट्रेंडिंग म्हणजे सध्या लोक काय जास्त सर्च करत आहेत, ठीक आहे? काय जास्त सर्च करत आहात, ठीक आहे? आणि काय व्हायरल चालू आहे, कोणतं काय व्हायरल चालू आहे, ह्याला आपण म्हणतो की ट्रेंडिंग. म्हणजे जसं की बघा, फेस्टिवल आलं, मूवी आलं, ठीक आहे? त्याच्यानंतर व्हायरल रील्स आल्या आणि इत्यादी आणखीन भरपूर अशा गोष्टी आहेत. हां, पण इथेच एक मोठा कन्फ्युजन आहे की ट्रेंडिंग टॉपिक वापरणं आणि ट्रेंडिंग व्हॉइस कॉपी करणं यात जमीन आसमानचा फरक आहे, ठीक आहे? तर मॉनिटायझेशनसाठी जर रिजेक्ट का होतो आपला चॅनेल, मॉनिटायझेशनसाठी रिजेक्ट का होतो? खूप लोक काय करतात की दुसऱ्यांचा व्हिडिओ डाउनलोड करतात आणि थोडासा त्यामध्ये फरक करतात, तो म्हणजे एडिटिंग करतात आणि तो लगेच अपलोड करून टाकतात, ठीक आहे? मग त्यांना काय वाटतं की आपला चॅनेल मॉनिटाईज होणार आहे आणि ते वाट बघत असतात की आता आपला चॅनेल मॉनिटायझेशन होणार आहे, ठीक आहे? अप्रूव्हलसुद्धा येणार आहे यूट्यूबकडून. पण यूट्यूबचं जे रियूज कंटेंट पॉलिसी आहे हे खूप जणांना माहिती नाही. कारण ते काय होतं की ते मॉनिटायझेशन रिजेक्ट होण्याची पण कारणं सांगतात. तर ते कारणामध्ये एक पहिलं कारण काय आहे की रियूज कंटेंट, ठीक आहे? दुसरं कारण आहे की नो फेस नो व्हॉइस, ठीक आहे? बघा, नो फेस अँड नो व्हॉइस म्हणजे काय की तुम्ही तुमचा फेस दाखवत नाही, तुम्ही तुमचा व्हॉइस देत नाही. आहे तसं तुम्ही डाउनलोड करता, त्याच्यात थोडंफार तुम्ही एडिटिंग करता आणि डायरेक्ट अपलोड करता. तर तसंही चालत नाही. आणि तिसरं येतं ते म्हणजे कॉपीराईट क्लेम येतो, हे तर सर्वांना माहिती आहे. आणि चौथं म्हणजे लो वॉच टाईम क्वालिटी. कारण तुम्ही आहे तसंच जर कॉपी पेस्ट केलं तुमच्या व्हिडिओमध्ये तर त्याला वॉच टाईम येणार आहेत का? नाही. लोक बघणार आहेत का? नाहीत. तर ही जी 4 कारणं आहेत ती खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे? जर तुमचा कंटेंट ओरिजिनल असेल तर ते तुम्ही ॲड करत नसेल आणि मॉनिटायझेशनसाठी तुम्ही अप्रूव्हल मिळणं पण त्याला खूप कठीण जातं. ओरिजिनल व्हॅल्यू ॲड करत नसेल तुम्ही तर ते मॉनिटायझेशनसाठी अप्रूव्हल मिळणं कठीण आहे. मग ट्रेंडिंग वापरायचं तर कसं वापरायचं? ट्रेंडिंग वापरायचं तर ते कसं वापरायचं ते सुद्धा स्मार्ट पद्धतीने कसं वापरायचं ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं आहे ट्रेंडिंग टॉपिक घ्या. तुम्ही एखादं कोणतेही ट्रेंडिंग टॉपिक तुम्ही चूज करा, ते घ्या आणि स्वतःचा फेस करा त्याच्यामध्ये ॲड आणि त्या टॉपिकवरती तुम्ही एक्सप्लेनेशन द्या, काही माहिती सांगा, ठीक आहे? आणि जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की मूवी ट्रेंडिंग आहे तर त्याचा रिव्ह्यू द्या तुम्ही. मूवी आता आजकाल कोणता चालला आहे त्याचा तुम्ही रिव्ह्यू देऊ शकता. किंवा फेस्टिवल आता खूप चालू आहे ट्रेंडिंगमध्ये, तर त्या फेस्टिवलची क्रिएटिव्हिटीमध्ये छान तुम्ही शॉर्ट्स बनवा आणि ते तुम्ही शॉर्ट्समध्ये अपलोड करा. मग काय होतं, अल्गोरिदम जो आहे काय होतं, अल्गोरिदम कॉपीला प्रमोटेड करत नाही. जो तुम्ही कॉपी पेस्ट केला तर तो अल्गोरिदम आहे यूट्यूबचा तो त्या व्हिडिओला प्रमोटेड करत नाही आणि एंगेजमेंटला प्रमोटेड करतो. जेवढे व्ह्यूज तुमच्या ह्याला
राहतात व्हिडिओला त्याला जो आपला अल्गोरिदम आहे यूट्यूबचा तो प्रमोटेड करतो. तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मॉनिटायझेशनसाठी काय गरजेचं असतं, म्हणजे आता आपण अप्रूव्हरसाठी मॉनिटायझेशनसाठी आपण हे केलं तर त्याच्यासाठी काय गरजेचं असतं, तर 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉच टाईम आणि जर शॉर्ट्स असतील तर त्याला 10 मिलियन्स व्ह्यूज पाहिजेत आणि 90 दिवसामध्ये. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. पण हे नंबर कंप्लीट करून सुद्धा अप्रूव्हर ऑटोमॅटिकली मिळत नाही अल्गोरिदममध्ये. एवढं सगळं कंप्लीट करतात काही क्रिएटर्स, पण त्यांना त्या चॅनेलला अप्रूव्हर मिळणं फार कठीण जातं. मग यूट्यूब टीम काय करतं की चेक करत असतं. आता त्या चेकिंगमध्ये कोणते कोणते पॉईंट्स येतात, तर ते पॉईंट्स पहिला आहे बघा, कंटेंट ऑर्गॅनिटी, म्हणजे कंटेंट तुमचा व्यवस्थित पाहिजे. एक कंटेंट घ्यायचं, एक टॉपिक घ्यायचा, त्याच्यावरती तुम्हाला बोलायचं. आणि दुसरं आहे रियूज पॉलिसी, आणि तिसरं आहे कम्युनिटी गाईडलाईन्स, आणि चौथा आहे कॉपीराईट इश्यू. जसं ट्रेंडिंग हा शॉर्टकट नाही, ट्रेंडिंग जे आहे ते शॉर्टकट नाही आहे. आता तुम्ही ओरिजिनल जे पण काय आहे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडायचं आहे. एक टॉपिक घेऊन तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि ट्रेंडिंग टॉपिक वापरा, पण कॉपी करू नका. ट्रेंडिंग जे टॉपिक आहे ते घ्या तुम्ही एक, पण ते तसंच्या तसं कॉपी अजिबात करायचं नाही. आणि काय करायचं, व्हॅल्यू ॲड करा. तुम्ही तुमचं जे काय असेल त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, काय तुमचं टॉपिक असेल, काय बोलणार असाल, एक्सप्लेनेशन असेल, ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं. आणि फेस द्या, तुमचं फेस टू फेस दाखवा, तुमचं व्हॉइस दाखवा, अदरवाईज तुमचं फेस दाखवा. तसं तुम्ही व्हिडिओ बनवायचा आहे. आणि काय करायचं, एक ब्रँड तयार करायचं आणि एक ब्रँड करायचा आहे तयार. हे सगळं तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं आहे. एक टॉपिक घ्यायचा, त्या टॉपिकवरती छानपैकी क्रिएटिव्हिटी दाखवायची आणि व्हिडिओ बनवायचा आहे. शॉर्ट बनवा किंवा लॉंग बनवा, कसंही बनवा, पण ते तुमचं असलं पाहिजे, ना की ते कॉपी पेस्ट करून आपण तिथे अपलोड केलं पाहिजे आपल्या चॅनलवरती. ठीक आहे, हे खूप खूप महत्त्वाचं आहे. जर बघा, हा व्हिडिओमध्ये मी खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ट्रेंडिंग आणि आपलं मॉनिटायझेशन. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेलच अशी मी आशा करते. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला काय करायचं, नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये कसा वाटला व्हिडिओ ते सांगायला विसरायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंटमध्ये लिहायला तुम्ही विसरू नका की ओरिजिनल इज अ पावर. हे कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आय होप आवडला असेल हा व्हिडिओ सर्वांना. नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप लोकांपर्यंत पोहोचवा.